नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्वांना एकदा गुड आफ्टरनून. कारण आता झालेलं आहे 5 वाजत आलेलं आहे आणि आमच्या इथं म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे बघा चालू आहे आपलं प्रगट दिनाचं निमित्त. कारण प्रगट दिन 2 दिवसात झालेला आहे आणि त्याचा आपण कर्मचाऱ्यांसाठी सर्व महाप्रसाद ठेवलेला आहे. पेशंट लोक पण आहेत तिथे येणार आणि सध्या आपण आहे स्वयंपाकगृहामध्ये, म्हणजे आपली सामान्य रुग्णालयाची मेस आहे तिथं सर्व स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि आपल्याला गजानन महाराजाचं नैवेद्य पण काढलेलं आहे आणि सर्व स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक तुम्हाला दाखवतो काय काय केलेलं, कसं कोणते आयटम आहेत तर लगेच दाखवतो तुम्हाला. चला अशा प्रकारच्या कर्मचारी पहिले सलादपासून घेतो. सलादसाठी आपले बघा गाजर वगैरे कापलेले, काकडी कापलेले, टमाटर पण घेतलेले सगळे झालेले सलाद. पुढे पण बघा सर्व अशा प्रकारे सर्व सिस्टम. आपली सामान्य रुग्णालयाची मेस आहे. हे आपले मेन माणसं आहेत. सर्व चालू आहे तयारी. जस्ट बघा आता भाजी पण चालू आहे. भाजी आपले कशाची अशी दाखवलं, भाजी दाखवलं अशी डाळ भाजी आहे. डाळ भाजी चालू आहे आणि हे मसाल्याचा जो आयटम होता असं सर्व काही चालू आहे. ठेचा केलेला आहे. मिरच्याचा हिरव्या मिरच्या ठेचा केलेला आहे चांगल्या प्रकारचा. आणि याच्यामध्ये दाखवायचं तुम्हाला बेसन महत्त्वाचं असते. गजानन महाराजांचं बेसन असते आपलं चालू आहे. सर्व काही पापड, मसाला पापड चांगल्या प्रकारचं आणि नैवेद्य काढलेलं आपण आरतीसाठी केलेलं आहे. मसाला मठ्ठा पण केलेला बस आता आरतीला जाणं आहे आपल्याला. मसालेदार आहे आणि बर्फाचे लाट पण टाकलेले आहेत कारण थंडा मठ्ठा चांगला लागतो. आणि इकडे बघा हे प्रकारचं सर्व राईस झालेलं आहे. भात चावल, मसाला चावल, जिरा चावल सर्व व्यवस्था झालेली आहे. आणि आता जायचं आहे आपल्याला गजानन महाराजाच्या आरतीला. जस्ट जाऊया आपण तिकडं. जस्ट आता पूर्ण पोषण केलेलं आहे, फ्रेश केलेलं, स्वच्छ केलेलं आहे आणि त्यांना आणि इकडे चालू आहे सर्व रांगोळीची तयारी वाट्यावरती आणि पेढाचा प्रसाद पण तयार करून चालू आहे इकडे. आहे थोडंसं थांबून द्या, 2 मिनिटं पूर्ण उद्या वरती आहे ना. एक माचीस माचीस कशी लावायची आहे आरती लावायची. रांगोळी वगैरे काढणं चालू आहे. गजानन महाराजाच्या प्रगट दिनासाठी जी तयारी केली होती आम्ही सर्व. प्रगटीत झालेला 2 दिवस आधी आणि आता सर्व तयारी महाप्रसादाची. तू डिझाईन करतो पण बाजूला, इथे बाजूला डिझाईन करतो. दुसरी पण काढायची थोडीशी किंचित अशी माहिती मी मागच्या वर्षी पण असाच व्हिडिओ टाकला होता. यात मागच्या वर्षी पण आपल्या सिस्टरनं त्यामध्ये रांगोळी छान प्रकारे काढली होती. 2-3 दिवस आता 2 अशा प्रकारची रांगोळी काढली. छान प्रकारची काढली काढलेला सोबत. आता बघितलंच आपण 20 मिळून झाला. जस्ट आहे ना. सध्या जेव्हा आपण मिसळून झालं तर आपल्या सोबतच होते आणि तर मित्रांनो अशा प्रकारची पूर्ण सजावट झालेली होती आणि थोडं सुरुवात आरती तयार करण्यासाठी लगेच आरतीला सुरुवात केली.
मित्रांनो बघा, अशा प्रकारची आरती आपली संपली आणि लगेच प्रसाद घेण्यासाठी कर्मचारी बसलेले होते सर्वजण. तर पूर्ण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही भंडारा ठेवलेला होता. तर मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये पण दाखवलेलं की कशा प्रकारचा झालेला होता तर प्रोग्राम. तर बघा, यावर्षी गजानन महाराजाचा प्रकट दिन आला तर रविवारी, त्याच्यामुळे आम्ही सोमवारी ठेवणार होतो, पण सोमवार कॅन्सल झालं, त्यामुळे मंगळवारी ठेवलं. तर मंगळवारी अशा प्रकारचं सर्व काही कार्यक्रम चालू होता आणि सर्व बघा तुम्ही अशा प्रकारचं सर्व जेवण चालू होतं. आणि अशा 3 हॉल आहेत, जे 3 हॉलमध्ये बसलेले होते. जेंट्स एका इकडं आणि लेडीज एका इकडं अशा प्रकार. तर ही पहिलीच पंगत होती, त्याच्यामुळे सर्वजण वाढायला खूप जण होते आणि पूर्ण सकाळपासून नियोजन चालू होतं. किचनमध्ये सर्वजण लेडीज काम वगैरे करत होते, स्वयंपाक वगैरे चालू होता तिकडं आणि इकडं वाढणं चालू होतं. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तयार केला होता मी लगेच, आणि हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.